भारताचा शोध भाग 6. माझ्या समोर खरा प्रश्न आहे तो व्यक्तिगत जीवनाचा, सामाजिक जीवनाचा, सुसंवादी जीवनाचा. व्यक्तीच्या बाह्य आणि आंतर जीवनात मेळ असावा, योग्य समतोलपणा असावा, व्यक्तींचे व सामाजिक घटकांचे संबंध नीट व्यवस्थित असावेत, त्यांच्यात योग्य ते सहकार्य असावे, उत्तरोत्तर अधिक विकास व्हावा, अधिक उच्च पातळीवर जीवन जावे, समाजाची वाढ व्हावी, मानववंश अखंड पुढे जात असावा, त्याची साहस बुद्धी अकुंठितपणे पुढे जात राहावी. हे प्रश्न माझ्या पुढे असतात. हे प्रश्न सोडविताना शास्त्रीय दृष्टीप्रमाणे बुद्धी वापरावी, निरीक्षण परीक्षण करावे, सम्यक ज्ञान वापरावे. सत्य शोधण्याच्या कामी ही शास्त्रीय पद्धती नेहमीच हुकुमी काम देईल असे नाही, कारण कला आणि काव्य तसेच काही अतिंद्रिय अनुभव यांचे एक निराळे जग असते. शास्त्रीय वस्तुनिष्ठ पद्धती तेथे निरुपयोगी ठरते. त्या पद्धतीने या गोष्टी हाती लागत नाहीत, त्या निसटतात. म्हणून सत्याचे शाश्वत स्वरूप समजून घेण्याचे अंतःप्रेरणा व तसले दुसरे मार्ग अजिबात झुकारून देता येणार नाहीत. विज्ञानासाठीही या मार्गांची जरुरी असते, परंतु एवढे खरे की आपण बुद्धीच्या कसोटीवर घासून घेतलेल्या ज्ञानावरच विसंबून राहावे. ते जे प्रत्यक्ष इंद्रिय गम्य ज्ञान तोच आपला आधार असावा. त्या ज्ञानाचा प्रत्यक्षात प्रयोग करून पडताळा बघावा आणि मानवाच्या दैनंदिन गरजा, आपले हे रोजचे जीवन, त्यातील प्रश्न यांच्याशी संबंध नसणाऱ्या अशा विचार सिंधूत, कल्पना सिंधूत उगीच डुंबत बसू नये. त्या मोहापासून दूर राहावे. जिवंत तत्वज्ञानाला आजच्या प्रश्नाचे उत्तर आलेच पाहिजे. ह्या अर्वाचीन काळात मानवाने किती प्रगती केली, म्हणून या आपल्या अर्वाचीन काळाचा आपण अभिमान बाळगतो. पण आपण या काळाचे निव्वळ गुलाम बनलो हेही शक्य आहे. प्राचीन व मध्ययुगातले लोक त्या त्या काळाचे गुलाम होते. ते पूर्वीचे लोक जसे आपल्या भ्रमात राहतात तसे आपण आपल्या भ्रमात तर नाही. आमची दृष्टी योग्य हीच सत्याकडे घेऊन जाईल असे आंधळेपणाने आणि अहंकाराने ते म्हणत, तसेच कदाचित आपणही म्हणत असू. या तुरुंगातून आपणही पूर्णपणे मुक्त होऊ शकणार नाही. या भ्रमजालातून जर तो भ्रमच असेल तर आपलीही संपूर्णपणे सुटका अशक्य आहे. परंतु एक गोष्ट मात्र निर्विवाद की शास्त्रीय पद्धतीमुळे, विज्ञानाचा दिवा हातात घेतल्यामुळे पूर्वी कशानेही झाली नव्हती इतकी क्रांती आज मानवी जीवनात झाली आहे. अधिक महत्वाचे फरक होत जातील अशी लक्षणे दिसत आहेत. नवीन क्षितिजे उत्तरोत्तर दिसत आहेत. नवीन दारे उघडत आहेत. आत्तापर्यंत अज्ञात म्हणून संबोधण्यात येई त्या अज्ञातातून बाहेर दरवाजापर्यंत जवळजवळ आपण जाऊन पोचणार अशी चिन्हे दिसत आहेत. विज्ञानाचे यांत्रिक विजय तर स्पष्टपणे दिसत आहेत. उद्योगधंद्यात, उत्पादनात केवढी क्रांती होत आहे. दुर्मिळ वस्तूंचा सुकाळ होत आहे. आतापर्यंत जे प्रांत तत्वज्ञानाचे म्हणून खास समजण्यात येत त्या प्रांतांवरही विज्ञानाने आज सहज नजरेत भरण्यासारखी स्वारी केली आहे. दिक्काल सापेक्ष आहेत हा आइन्स्टाईनचा सिद्धांत. त्याचप्रमाणे परमाणुवाद यामुळे या सर्व सृष्टीचे भौतिक जगाचे रूपच अजिबात वेगळे दिसू लागले आहे. जड सृष्टीच्या स्वरूपाचे नवे संशोधन, अणुरचनेचे शोध, मूलभूत भूतांचे परिवर्तन, विद्युत नि प्रकाश यांचे एकमेकात परिवर्तन, या सर्व गोष्टींमुळे मनुष्याचे ज्ञान कितीतरी पुढे गेले आहे. आता निसर्ग आपल्यापासून निराळा असे मानवास वाटत नाही. निसर्गातील तालबद्ध शक्तीलाच मानवी भवितव्य जोडले गेले आहे. त्या शक्तीचाच मानवी भवितव्य हा एक भाग आहे असे दिसून येत आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे विचारांतील ही प्रचंड उलथापालथ होत आहे आणि ही वैचारिक क्रांती शास्त्रज्ञांना नवीनच एका प्रांतात, जवळजवळ अध्यात्मात म्हणा ना, घेऊन जात आहे. शास्त्रज्ञ परस्पर विरोधी भिन्न असे सिद्धांत आज मांडू लागले आहेत. काही शास्त्रज्ञांना विश्वाची उभारणी केवळ योगायोगाने झालेली नसून त्यात एक नवीन प्रकारचे अद्वैत, एक प्रकारची सुसूत्रता आहे असे दिसते. याच्या उलट बर्ट्रांड रसेल म्हणतो, प्राचीन काळापासून, पार्मेनिडिसच्या काळापासून केवळ पुस्तकी चर्चा पांडित्य करणाऱ्या तत्वज्ञानांची जग एकतत्वमय आहे या सिद्धांतावर श्रद्धा होती.
परंतु माझे तर मूलभूत सूत्र आहे की असे म्हणणे केवळ मूर्खपणा आहे, किंवा पुन्हा शेवटी काय निष्पन्न व्हायचे याची आरंभी कल्पना नसलेल्या कंसात चित्ततत्वरहित कंसपूर्ण कारणातून पृथ्वीवर मानव उत्पन्न झाला. कसा तरी आकस्मिक रीतीने हा प्राणी संभवला. मनुष्य प्राण्याचा उगम, त्याचा विकास, त्याच्या आशा, त्याच्या निराशा, त्याचे रागद्वेष, त्याची श्रद्धा, त्याची भीती ही सर्व आकस्मिकरित्या एकत्र येणाऱ्या काही अणुपरमाणूंचा परिणाम आहे. याच्या उलट अगदी नवीन असे सृष्टीशास्त्रातील शोध असे दाखवित आहेत की निसर्गात मूलभूत असे ऐक्य आहे. सर्व वस्तू जात एका मूलतत्वापासून उत्पन्न झाले. ही श्रद्धा मनुष्य विचार करू लागला तेव्हापासूनची जुनी आहे, पण निव्वळ धर्ममत म्हणून आधार नसतानाही वेड्या आशेने या सिद्धांतावर विश्वास न ठेवता आज माहीत असलेल्या कोणत्याही कसोटीला उतरणाऱ्या स्वच्छ निर्विवाद पुराव्याने हे शास्त्रीय तत्व म्हणून सिद्ध झालेले पाहणे पहिल्यानेच इतिहासात आपल्याच पिढीला शक्य झाले आहे. युरोपात आणि आशियात हा विचार फार जुना आहे. विज्ञानातील काही अलीकडील सिद्धांतांची अद्वैत तत्वज्ञानातील काही मूलभूत विचारांची तुलना करणे मोठे मौजेचे आहे. कार्ल के डॅरो, सृष्टीशास्त्रातले नवयुग, रेनेसान्स ऑफ फिजिक्स, न्यूयॉर्क 1. अद्वैत सिद्धांतातील मूलभूत गोष्टी कोणत्या? त्या अशा: हे विश्व एका वस्तूचा पसारा आहे. ते जे मूलभूत तत्व ते सारखे बदलत आहे. आणि गंमत ही की सर्व शक्तींची बेरीज ही नेहमी सारखीच असते. तसेच पदार्थाची कारणमीमांसा त्या त्या पदार्थांच्या धर्मातच सापडते. विश्वात काय चालले आहे त्याचे विवरण करायला बाह्य गोष्टींची, बाह्य जीवांची, बाह्य अस्तित्वांची आवश्यकता नाही, कारण हे विश्व स्वयंविकासी आहे. हे अस्पष्ट विचार करता करता शेवट काय याच्याशी विज्ञानाला काही एक कर्तव्य नाही. विज्ञान स्वतःच्या पद्धतीने शेकडो दिशांनी पुढे सरसावत आहे. निरीक्षण परीक्षणाच्या प्रायोगिक पद्धतीने पुढे जात आहे. ज्ञानाच्या सीमा उत्तरोत्तर वाढवित आहे. मानवी जीवनात बदल घडवून आणीत आहे. मूलभूत रहस्यांचा, विश्वाच्या कूट प्रश्नांचा उलगडा अगदी लवकर होईल, कदाचित होणारही नाही. तरीही विज्ञान पुढेच जात राहील, आपल्या मार्गाने आक्रमण करीत राहील, कारण त्याच्या पुढे जाण्याला अंत नाही, मर्यादा नाही. तत्वज्ञानातील का या प्रश्नाकडे क्षणभर दुर्लक्ष करून कसे हा प्रश्न विचारित ते पुढे जाईल, आणि कसे या प्रश्नाला उत्तर देत देत जीवनाला अधिक अर्थ व सार विज्ञान देत जाईल. शेवटी एक दिवस असाही उजाडेल की का चे हे उत्तरही विज्ञान देऊ शकेल. किंवा कदाचित ज्ञानाचे कुंपण ओलांडून जाताच येणार नाही. जे गूढ आहे ते सदैव गूढच राहील, आणि जीवनात कितीही फेर झाले तरी शेवटी मंगल व अमंगल यांचे एक गाठोडे तसेच त्याचे स्वरूप राहील. जीवन म्हणजे अखंड संघर्ष, जीवन म्हणजे परस्पर विरोधी आंतरिक प्रेरणांचा झगडा, एकमेकांशी नीट न जमणाऱ्या वृत्तींचे विलक्षण असे मिश्रण, हेच जीवनाचे स्वरूप राहील. किंवा न्याय अन्याय, विवेक व नैतिक बंधने यांचे संबंध तोडून स्वतंत्र रीतीने या विज्ञानाची प्रगती होता होता त्यामुळे अस्तित्वात आलेली महाभयंकर संहार शास्त्रे स्वार्थांधनी भयंकर महाभयंकर अशा दुष्ट लोकांच्या हाती गोळा होतील. हे लोक जगावर सत्ता स्थापू पाहतील आणि विज्ञानाचा विकास विज्ञानच धुळीस मिळविल. आज अशाच प्रकारच्या घडामोडी सभोवती दिसत आहेत. या महायुद्धाच्या पाठीमागे मानवी मनातील तेच जुने परस्पर विरोधी प्रेरणांचे द्वंद्व आहेत. किती विस्मयकारक आहे मनुष्य स्वभाव. पुन्हा पुन्हा अपयश आले तरी शतकानुशतके हा मनुष्य ध्येयासाठी सर्वस्वाचा त्याग करीत आला आहे, प्राण टाकतो आहे. सत्यासाठी, श्रद्धेसाठी, राष्ट्रासाठी, स्वाभिमानासाठी त्याने बलिदान केले आहे. ध्येयाचे स्वरूप बदलले, परंतु स्वार्थ त्यागाची ती वृत्ती अमर आहे, आणि तिच्यासाठी म्हणून ती मनुष्याला सारे क्षमा केले पाहिजे. मनुष्याविषयी निराश व्हायला कारण नाही, आशा बाळगायला जागा आहे. चोहो बाजूंनी आपत्ती कोसळत असताही तो हृदयात पूजित होता. त्या मूल्यांवरची श्रद्धा त्याने सोडलेली नाही, स्वतःची धीरोदात्तता सोडलेली नाही.
वास्तविक या विराट विश्वात मनुष्य प्राणी म्हणजे एक क्षुद्रकण, सृष्टीच्या प्रचंड हातातील तो एक खेळणे. परंतु असे असूनही या सर्व विश्वशक्तींना त्याने आवाहन दिले आहे. त्यांच्या समोर तो वाकला नाही. आपल्या बुद्धीने, आपल्या मनाने या सर्व विश्वशक्तींना जिंकायला तो सदैव धडपडतो आहे. त्याची बुद्धी, त्याचे मन म्हणजे क्रांतीचा पाळणा. क्रांतीचे बाळ तेथे जन्म घेते व जगाला बदलू बघते. ते दुसरे देव कुठेही असोत, कसेही असोत. खरी दिव्यता जर कुठे असेल तर ती येथे मानवात आहे. या मानवात जसे काही दानवी आहे तसे दैवीही आहे. भविष्यकाल अंधारमय, अनिश्चित आहे. परंतु तिकडे जाणारा थोडासा रस्ता आपणास दिसत आहे. दृढ पावले टाकीत त्याच्यावरून पुढे जाऊया. वाटेत कितीही आपत्ती आल्या तरी, काहीही घडले तरी मानवी मन, मानवी आत्मा अजिंक्य आहे हे ध्यानात धरून पुढे जाऊया. कितीतरी संकटांतून मानवी आत्मा सही सलामत बाहेर पडला आहे. तसेच जीवनात कितीही दुःखे असली, कितीही शल्ये, वाईट गोष्टी असल्या तरी या जीवनात आनंदही आहे, सुंदरताही आहे, हेही आपण विसरता कामा नये. या सृष्टीच्या जादूने भारलेल्या रानावनातून भटकत फिरायला मुभा आहे. मात्र भटकावे कसे ते माहीत असावे, ते माहीत पाहिजे. युरिपिडेस या ग्रीक नाटककाराच्या एका पात्राच्या तोंडचे गीत गिल्बर्ट मुरेच्या भाषांतरावरून पुढे देत आहे. भीतीपासून मुक्त होऊन उभे राहणे, मोकळेपणाने श्वासोच्छ्वास करणे, प्रतीक्षा करणे, आशा राखणे, द्वेष दूर करण्यासाठी अस्तन्या सरसावणे, जगातील अन्याय दूर करण्यासाठी हात उगारणे, याहून अधिक चांगले काय आहे? शहाणपण म्हणून का आणखी काही आहे? ईश्वराची परम कृपा, मानवाचा प्रयत्न, ते का इतके सुंदर आहेत, इतके थोर आहेत? सारी सुंदरता वरील जीवनात आहे. आणि जे सुंदर आहे त्याच्यावर का नेहमी प्रेम केले जाणार नाही? भाग 6 समाप्त.